जैन समाजाच्या या सुवर्ण क्षणाच्या निमित्तानं क्रांतिभूमी कुंडलीतील एक तरुण एका सामाजिक चळवळीमध्ये गेली 20 वर्ष प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता, खरं तर या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या पवित्र अशा यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना या भूमीला किमान 1300 वर्षापेक्षा जास्त आपला इतिहास आहे. आपल्या सर्व जैन बांधवांच्यामुळं ही भूमी नुसतीच पवित्र नाही तर पावन झालेली आहे. त्यामुळं आम्हा सर्व कुंडलवासियांना आपला सार्थ अभिमान आहे. अशा सर्व जैन धर्मियांना, जैन बांधवांना मनापासून कुंडल ही स्वातंत्र्य सैनिकांची नगरी आहे, त्या नगरीच्या वतीने शुभेच्छा देतोय. अत्यंत पवित्र अशा या जैन बांधवांच्या कर्तृत्वाला सलाम करतोय. खरं तर आपला समाज हा सत्य, अहिंसा या तत्वानं चालणार आहे. फक्त तत्वानं चालणारा नसून खऱ्याला खरं आणि चुकीला चूक म्हणणारा हा समाज आहे. खरं तर आपल्या समाजाची एकजूट नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे, जिथं जिथं माणुसकी आहे तिथं तिथं सर्वांनी पाहिली. ती म्हणजे खरं तर नांदणीच्या मठातील आत्ता जो विषय झाला, त्या महादेवी हत्तीच्या निमित्तानं आपला जो समाज खरं तर माणुसकीच्या नात्याने एकत्र आला. अशा पद्धतीनं या 1300 वर्षाच्या अत्यंत पवित्र अशा नगरीमध्ये मी क्रांतीवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांचा नातू म्हणून आपल्याला सर्वांना अगदी लहान असल्यापासून आम्हाला या यात्रेचं अट्रॅक्शन होतं, आकर्षण होतं. आणि आज ही यात्रा दीपकदादा वर्णे, विजयदादा राजमाने आणि सर्व सहकारी बांधव प्रत्येकाचाच नामोल्लेख माझ्या हृदयात आहे. अशा सर्वांच्याच सहकार्यातून ही यात्रा तुम्ही सर्वजण इथे येत आहे, इतक्या संख्येने येत आहे. त्यामुळे कुंडलला खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळते. आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ते आमच्या कुंडलच्या नगरीला एक चैतन्य देऊन जातं. अशाच पद्धतीनं कुंडलच्या ह्या सर्व धर्मियावरती प्रेम असावं. कुंडलचं श्री कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैनचे अतिशय क्षेत्र आहे, सिद्धातिशय क्षेत्र. ती अत्यंत पवित्र भूमी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळं ती अजून अत्यंत चांगली ऊर्जा या भूमीला मिळत असते. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचं कुंडलवरती प्रेम असावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.